नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विद्येची आराध्य देवता श्री गणेश आणि माता सरस्वतीला वंदन करून आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात करणार आहोत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवणार आहोत. पण हा प्रॅक्टिस सेट सोडवण्याच्या आधी त्या प्रॅक्टिस सेटच्या वर किंवा त्याच्या अगोदर असणाऱ्या 1-2 पानांवरती जे काही एक्झाम्पल्स आणि एक्सप्लेनेशन आपल्याला दिलेलं असतं ते पहिल्यांदा आपण शिकून घेणार आहोत. कारण ह्या एक्सप्लेनेशन मध्ये आणि ह्या एक्झाम्पल मध्ये खूप सारी गुपितं असतात. त्याच्यातच प्रॅक्टिस सेट मध्ये येणारी गणितं असतात आणि म्हणून हे एक्सप्लेनेशन किंवा ही एक्झाम्पल्स आहेत ते आपण नक्की समजून घेतली पाहिजेत. कधी कधी परीक्षेमध्ये या सोडवलेल्या एक्झाम्पलची गणितं सुद्धा आपल्याला देतात. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल्स समजून घेऊया. तर चला सुरुवात करूया. ऑपरेशन्स ऑन सेट. ऑपरेशन्स ऑन सेट. इंटरसेक्शन ऑफ टू सेट. सपोज A and B are two sets. The set of all common elements of A and B is called the intersection of set AB. It is denoted as A. रिव्हर्स U म्हणजे आपण उलटा U त्याला म्हणूया. हे त्याचं सिम्बॉल आहे B and read as A intersection B. मग पहिल्यांदा आपण व्याख्या समजून घेऊया. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, A आणि B हे दोन सेट आहेत आणि त्या दोन सेट मधले कॉमन एलिमेंट जे आहेत ते आपल्याला दोन शेपच्या इंटरसेक्शन मध्ये लिहायचे आहेत. मग ते दोन शेप ओव्हल असतील, सर्कल असतील, रेक्टँगल असतील, कोणत्याही दोन शेपच्या इंटरसेक्शन मध्ये आपल्याला ह्या दोन्ही सेट मध्ये असणारे कॉमन नंबर लिहायचे आहेत आणि त्याला आपल्याला वाचताना असं वाचायचं आहे A इंटरसेक्शन B. आता हे आपण प्रॅक्टिकली करून बघणारच आहोत. पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. म्हणून A इंटरसेक्शन B इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट x ऑब्लिक x, x बिलॉंग टू A अँड x बिलॉंग टू B. मग आता हा इंटरसेक्शनचा जो सेट आहे तो दोन्ही सेटला बिलॉंग करतो. A इंटरसेक्शन B याचा अर्थ x जो आहे तो A चा सुद्धा भाग आहे आणि B चा सुद्धा भाग आहे. तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. इंटरसेक्शन म्हणजे नक्की काय ते आता आपण प्रॅक्टिकल डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया. एक्झाम्पल 1, A इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 3 5 7 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सेट B इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2 3 6 8 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे आपल्याला A आणि B असे दोन सेट दिलेले आहेत आणि या सेटमध्ये काही एलिमेंट आहेत ते दोन्हीकडे कॉमन आहेत. आता हे एलिमेंट कुठले आहेत तर बघा, A मध्ये 3 आणि B मध्ये 3 म्हणजे नंबर 3 जो आहे तो दोन्ही सेटमध्ये कॉमन आहे. तर अशा वेळेला आपण पहिल्यांदा त्याचे वेन डायग्राम काढणार. मग हे वेन डायग्राम काढताना अशा पद्धतीने तुम्ही सर्कल काढलेत किंवा ट्रायंगल काढलेत तरी ते एकमेकांना इंटरसेक्ट करणारे काढायचे आहेत. इंटरसेक्ट म्हणजे एकमेकांना छेदणारे. आता इथे दोन्ही सर्कल आहेत ते एकमेकांना छेदतायत आणि हा मधला जो पोर्शन आहे या मधल्या पोर्शन मध्ये आपल्याला कॉमन जे एलिमेंट्स येतात ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. बघा, सेट A मध्ये 3 कॉमन आहे, सेट B मध्ये 3 कॉमन आहे. मग तो जो 3 एलिमेंट आहे तो आपण ह्या दोन सर्कलच्या इंटरसेक्शन स्पेस मध्ये लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इंटरसेक्शन समजून घ्यायचं आहे. द एलिमेंट 3 इज कॉमन इन सेट A अँड B. दॅट्स वाय A इंटरसेक्शन B इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3. म्हणजे 3 जो आहे तो A इंटरसेक्शन B आहे. हा जो 3 आहे तो दोन्ही सेटचा भाग आहे पण तो दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे तो आपल्याला इंटरसेक्शन मध्ये लिहायचा आहे आणि इंटरसेक्शन मध्ये लिहिल्यानंतर ते A इंटरसेक्शन B अशा पद्धतीने लिहायचं आहे. दुसरं एक्झाम्पल आपण समजून घेऊया. सेट A मध्ये 1 3 9 11 आणि 13 हे एलिमेंट्स आहेत आणि सेट B मध्ये 1 9 आणि 11 हे एलिमेंट्स आहेत. आता बघा, B सेट मध्ये जे 1 9 आणि 11 एलिमेंट आहेत ते सर्वच्या सर्व A सेट मध्ये आहेत. याचा अर्थ B हा सेट A या सेटचा सबसेट आहे आणि सबसेट आहे म्हणून तो त्याचा इंटरसेक्शन सुद्धा आहे. बघा, द एलिमेंट 1 9 अँड 11 आर कॉमन इन सेट A अँड B. दोन्हीकडे कॉमन आहे म्हणून A इंटरसेक्शन B. A इंटरसेक्शन B मध्ये काय येणार 1 9 आणि 11, कारण 1 9 11
हे दोन्ही सेटमध्ये कॉमन नंबर आहेत. बट बी इज इक्वल टू 1911 म्हणजे बी जो सेट आहे तोच 1911 आहे. मग आपल्याला काय म्हणता येईल, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी, म्हणजेच ए इंटरसेक्शन बी चे जे एलिमेंट्स आहेत तेच बी चे एलिमेंट असणार आहेत. मग आता आपण हे डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया. बघा इथे दोन ओव्हल शेप काढलेले आहेत, त्याच्यामध्ये ए सेट लिहिलेला आहे आणि बी सेट लिहिलेला आहे. बी सेट हा ए सेटचा सबसेट आहे, म्हणून बी सेट जो आहे तो आतमध्ये छोटा ओव्हल आहे आणि ए सेट आहे तो मोठा ओव्हल आहे. बी सेटमध्ये आपण पहिले एलिमेंट घेतलेले आहेत 1, 9 आणि 11 आणि ए सेटमध्ये उरलेले एलिमेंट घेतलेले आहेत 3 आणि 13. बरोबर आहे. आता जर का आपण बघितलं तर बी हा ए चा सबसेट सुद्धा आहे आणि बी हा ए चा इंटरसेक्शन सुद्धा आहे, कारण ए चे एलिमेंट आणि बी चे एलिमेंट कॉमन आहेत. मग अशा वेळेला ते सबसेट पण आहेत आणि इंटरसेक्शन पण आहेत. आता ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी असं जेव्हा आपण लिहितो तेव्हा बाय डिफॉल्ट ए इंटरसेक्शन बी चे जे एलिमेंट आहेत 1, 9, 11 तेच सेट बी चे एलिमेंट आहेत 1, 9, 11 आणि म्हणून इथे लिहिलेले आहे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू सेट बी. हिअर सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए. हे मी तुम्हाला आधीच समजून सांगितलंय. म्हणून इफ बी सबसेट ए देन ए युनिव्हर्स बी इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. म्हणजेच काय, जर का बी हा ए चा सबसेट असेल तर ए इंटरसेक्शन बी याच्यामध्ये येणारे एलिमेंट ते बी सेटमध्ये येणारे एलिमेंट समान असणार आहेत. सिमिलरली इफ बी इंटरसेक्शन ए इज इक्वल टू बी देन बी सबसेट ए. त्याचप्रमाणे जर का बी आणि ए चे इंटरसेक्शन एलिमेंट समान असणार असतील तर तो सेट बी असणार आहे आणि म्हणून सेट बी हा ए चा सबसेट असणार आहे. हे फक्त आपल्याला इथे रिव्हर्स उलट्या पद्धतीने सांगितलेलं आहे, पण दोन्ही सूत्र समान आहेत. तर आपल्याला ही सूत्र नीट समजून घ्यायची आहेत, कारण प्रॅक्टिकल सोडवताना आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. रिमेंबर दिस म्हणजे नेहमी लक्षात ठेवा. प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. इंटरसेक्शन सेट्सचे गुणधर्म काय आहेत तर ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. हे गुणधर्म किंवा हे जे पॉइंट्स आहेत ते समजून का घ्यायचे, कारण हे नेहमी आपल्याला फिलिंग द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर किंवा ट्रू अँड फॉल्स अशा 1-2 मार्कांसाठी किंवा 4-5 मार्कांसाठी हे प्रश्न आपल्याला येत असतात आणि म्हणून आपल्याला हे व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. बघा प्रॉपर्टी पहिली काय आहे, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. जर का ए इंटरसेक्ट बी ला करत असेल तर बी सुद्धा ए ला इंटरसेक्ट करतो, कारण या दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट असतात तेच आपण इंटरसेक्शन मध्ये लिहित असतो. दुसरा पॉइंट आहे, इफ ए बाय सबसेट बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. हे आपण आत्ताच उदाहरणामध्ये समजून घेतलेलं आहे की जर का ए हा बी चा सबसेट असेल याचा अर्थ ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये असणार आहेत आणि बी मध्ये काही एक्स्ट्रा एलिमेंट सुद्धा असणार आहेत, कारण बी हा मोठा सेट आहे. मग अशा वेळेला ए आणि बी च्या इंटरसेक्शन मध्ये जे काही एलिमेंट आहेत ते सगळेच्या सगळे ए मध्ये असणार आहेत आणि म्हणून ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. तिसरा रूल आहे, इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी देन बी इज सबसेट ऑफ ए. बरोबर आहे. पुन्हा आपल्याला तेच समजून घ्यायचंय की जर का ए आणि बी हे इंटरसेक्शन असतील तर त्या इंटरसेक्शन मध्ये जे काही एलिमेंट असणार आहेत ते बी सेटचे एलिमेंट आहेत आणि म्हणून हा बी ए चा सबसेट असणार आहे. चौथा पॉइंट आहे, ए युनिव्हर्सल बी ए इंटरसेक्शन बी सबसेट ए अँड ए इंटरसेक्शन बी अँड बी सबसेट बी. तर हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे की ए आणि बी हे इंटरसेक्शन आहेत, सबसेट आहे ए चा आणि त्याच वेळेला ए आणि बी हा इंटरसेक्शन आहे आणि सबसेट आहे बी चा. पाचवा पॉइंट किंवा पाचवा गुणधर्म आपल्याला समजून घ्यायचा आहे, ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0 किंवा नल किंवा एम्प्टी. याचा अर्थ काय, ए हा जर का एक सेट असेल आणि त्या सेटच्या बाहेरचे एलिमेंट जर का ए कॉम्प्लिमेंट असतील तर ए सेटच्या बाहेर काहीच जर का एलिमेंट शिल्लक राहिले नसतील तर तो सेट जो आहे तो निल सेट होणार आहे किंवा एम्प्टी सेट होणार आहे. त्याचप्रमाणे सहावी प्रॉपर्टी किंवा गुणधर्म आहे, ए
इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए, म्हणजे ए चा इंटरसेक्शन ए असेल तर त्या ए मध्ये सगळे एलिमेंट समान असणार आहेत. त्याचप्रमाणे 7वा नियम आहे ए इंटरसेक्शन नील. जर का ए हा नील असणार आहे, इंटरसेक्शनच जर त्यांचं नील असणार आहे तर त्यांचा सबसेट सुद्धा नील असणार आहे, एम्प्टी असणार आहे. तर हे सगळे प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. योग्य ठिकाणी आपल्याला गणित सोडवताना, प्रश्न सोडवताना या प्रॉपर्टीजचा उपयोग करायचा आहे. जेव्हा आपण त्याचा उपयोग करू तेव्हा आपल्याला त्याचं जास्त महत्व समजणार आहे किंवा ते आणखीन योग्य पद्धतीने आपल्या लक्षात येणार आहेत. पण आता आपल्याला ह्या प्रॉपर्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. टेक डिफरंट एक्झाम्पल ऑफ सेट अँड व्हेरीफाय द अबाऊ मेन्शन प्रॉपर्टीज. आता ह्या पद्धतीने आपल्याला हे जे काही प्रॉपर्टीज आता आपण समजून घेतल्या त्या व्हेरीफाय करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे डिसजॉईंट सेट्स. डिसजॉईंट सेट्स हा वेगळा अभ्यास आहे. आधीचे आपण सबसेट आहेत ते सगळे बघून झालेले आहेत. तर आपल्याला आता डिजॉईंट सेट शिकायचं आहे. लेट ए इज इक्वल टू सेट 1 3 5 9, म्हणजे ए जो सेट आहे त्याचे एलिमेंट 1 3 5 9 आहेत आणि बी जो सेट आहे त्याचे एलिमेंट 2 4 8 आहेत. 2 4 8. आता हे जे काही आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये दिलेले आहेत ते सेट जर का आपण वेन मेथड मध्ये लिहिले तर सेट ए सर्कल मध्ये लिहिलेला आहे, सेट बी सर्कल मध्ये लिहिलेला आहे. पण इथे तुमच्या लक्षात येईल की ए सेट मधले कोणताही एलिमेंट बी सेट मध्ये नाहीये आणि बी सेट मधला कोणताही एलिमेंट ए सेट मध्ये नाहीये, म्हणून आपण त्यांना इंटरसेक्ट केलेले नाही. दोन्ही सेट आपण वेगवेगळ्या सर्कल मध्ये सेपरेट लिहिलेले आहेत. मग अशा वेळेला जेव्हा दोन्ही सेट मधला कोणताही एलिमेंट हा एकत्र येत नाही तेव्हा त्या सेटला डिसजॉईंट सेट असं म्हणतात. तेव्हा त्या सेटला डिसजॉईंट, कारण ते जॉईंटच झालेले नाहीयेत म्हणून त्याला आपण डिसजॉईंट सेट असं म्हणतो. तर तेच इथे लिहिलेलं आहे. कन्फर्म दॅट नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉमन इन सेट ए अँड बी. दिस सेट आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम इच अदर सो दॅट ए अँड बी आर डिसजॉईंट सेट. दोन्ही सेटमध्ये कोणतेही एलिमेंट कॉमन नसल्यामुळे दोन्ही सेटमधले सर्वच्या सर्व एलिमेंट हे कम्प्लिटली डिफरंट, वेगवेगळे असल्यामुळे असे सेट आपण दोन वेगळ्या व्हेन डायग्राम मध्ये काढतो आणि त्याच्यामुळे ते कुठेही एकमेकांना जॉईंट होत नाही, म्हणून त्याला डिसजॉईंट सेट असं म्हणतात. तुमच्या लक्षात आलं असेल. आणखीन एका ऍक्टिव्हिटी मध्ये आपण समजून घेऊया. ऑब्झर्व सेट ए बी सी गिव्हन बाय व्हेन डायग्राम अँड राईट विच ऑफ दीज आर डिसजॉईंट सेट. बघा इथे आपल्याला 3 ओव्हल दिलेले आहेत. त्याच्यापैकी ए सेट मध्ये आणि बी सेट मध्ये इंटरसेक्शन आहे. ए सेटचा 3 आणि 6 हे दोन एलिमेंट हे बी सेटचा सुद्धा भाग आहेत. त्याच्यामुळे हे दोन ए आणि बी हे एकमेकांचे इंटरसेक्शन करणारे सेट आहेत. पण त्याच वेळेला आपण बघतोय की सी सेट जो आहे, सी सेट आणि ए सेट मधले एलिमेंट पूर्णपणे वेगळे आहेत. ए सेट मध्ये असणारे एलिमेंट सी सेट मध्ये नाहीत आणि सी सेट मध्ये असणारे एलिमेंट ए सेट मध्ये नाहीत, म्हणून ए सेट आणि सी सेट हे दोन डिसजॉईंट सेट आहेत. त्याचप्रमाणे बी आणि सी सेट मध्ये सी सेटचे सगळेच्या सगळे एलिमेंट बी सेट मध्ये आहेत, म्हणजे सी सेट हा बी सेटचा सबसेट आहे आणि त्याच वेळेला सी हा बी चा इंटरसेक्शन सेट सुद्धा आहे. तर इथे आपल्याला डिसजॉईंट सेट विचारलाय, तर सेट ए आणि सेट सी हे डिसजॉईंट सेट आहेत कारण त्यांचे एलिमेंट कॉमन नाहीत. आणखीन एक ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे चेक करायची आहे. लेट द सेट ऑफ इंग्लिश अल्फाबेट बी द युनिव्हर्सल सेट. इंग्लिशचे जे अल्फाबेट्स आहेत किंवा आपण त्याला लेटर्स म्हणतो त्यांचा एक युनिव्हर्सल सेट म्हणजे संपूर्ण सेट तयार केलेला आहे. द लेटर्स ऑफ द वर्ड लाफ इज वन सेट. लाफ या सेटचा एक वेगळा ओव्हल म्हणजे एक वेगळा सेट तयार केलेला आहे. अँड द लेटर ऑफ वर्ड क्राय इज अनदर सेट. क्राय हा जो शब्द आहे किंवा त्या शब्दामध्ये असणारे लेटर्स आहेत त्याचा एक वेगळा सेट तयार केलेला आहे. वी कॅन से दॅट दीज आर टू डिसजॉईंट सेट. आता लाफ आणि क्राय हे दोन जे सेट आहेत ते डिसजॉईंट सेट आहेत कारण लाफ मधले एलिमेंट क्राय मध्ये नाहीयेत आणि क्राय मधले एलिमेंट लाफ मध्ये नाहीयेत. दोन्हीच्या स्पेलिंग या वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे तिथे कॉमन एलिमेंट नाही, म्हणून हे दोन सेट डिसजॉईंट सेट आहेत. ऑब्झर्व दॅट इंटरसेक्शन ऑफ दीज टू सेट इज एम्प्टी.
त्याच्यामुळे ह्या दोन सेटचं जर का आपण इंटरसेक्शन लिहिलं तर ते एम्प्टी असणार आहे, कारण यातले एलिमेंट इकडे नाही आहेत आणि इकडचे एलिमेंट इकडे नाही आहेत, म्हणजे ह्याचं इंटरसेक्शन एम्प्टी असणार आहे. आणि एम्प्टी आपण कसं सिम्बॉलिक करतो, शून्य लिहायचं आणि त्याच्यावरती उभी रेष लिहायची आहे, म्हणजेच तो एम्प्टी सेट आपण दाखवतो. आता आपल्याला युनियन of two sets, union of two set, let A and B be two given sets, then the set of all elements of set A and B is called the union of two set. It is written as A just like U, B म्हणजे U प्रमाणेच हे चिन्ह आहे, सिम्बॉल आहे, म्हणून आपण त्याला just like U म्हणूया, A union B and read as A union B. तर या पद्धतीने समजून काय घ्यायचंय, तर ए आणि बी हे दोन वेगवेगळे सेट आहेत, त्याच्यामध्ये जे कॉमन एलिमेंट येतात ते आपण इंटरसेक्शन मध्ये लिहितो आणि त्याला आपण इंटरसेक्शन असं म्हणतो. पण या दोन्ही सेटमध्ये असणारे सर्व जे एलिमेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंटला मिळून युनियन सेट तयार होतो. युनियन म्हणजे काय, एकत्र, म्हणून ए आणि बी चे एकत्र एलिमेंट जेव्हा आपण काउंट करतो तेव्हा त्याला आपण ए युनियन बी असं म्हणतो. आता हेच आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया. ए युनियन बी इज इक्वल टू एक्स स्लॅश एक्स, एक्स इज अ एलिमेंट ऑफ ए और एक्स इज अ एलिमेंट ऑफ बी. म्हणजेच काय, इथे एक्स जो आहे तो ए चा पण बिलॉंग्स टू असणार आहे, एलिमेंट ए मध्ये असणार आहेत, आणि एक्स इज बिलॉंग टू बी म्हणजे बी मध्ये सुद्धा ते एलिमेंट असणार आहेत. असा जो सेट आहे त्याला ए युनियन बी सेट म्हणतात. एक्झाम्पल, A is equal to -1, -3, -5 and 0 आणि B is equal to 0, 3, 5. बघा इथे आपल्याला दोन ए आणि बी सेट दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण ते व्हेन डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया. इथे दोन साधारण ओव्हल शेप काढलेले आहेत आणि त्याचं इंटरसेक्शन मध्ये 0, कारण 0 हा दोन्हीकडे कॉमन आहे म्हणून इंटरसेक्शन मध्ये आपण 0 लिहिला. मग हा झाला इंटरसेक्शन सेट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आता बघायचंय युनियन सेट, ए युनियन बी. आता ए युनियन बी म्हणजे काय, तर दोन्ही सेट, पण त्या दोन्ही सेटमध्ये जे कॉमन एलिमेंट आहेत ते एकदाच लिहायचे आहेत आणि उरलेले एलिमेंट आहेत ते सर्वच्या सर्व लिहायचे आहेत. तर आपण जर का ए आणि बी युनियन केला तर त्याच्यामध्ये -3, -5, 0, -1, 3 आणि 5 म्हणजे ह्या दोन्ही सेटमध्ये असणारे सगळेच्या सगळे एलिमेंट जे काही कॉमन आहेत ते एकदा घ्यायचे आहेत आणि उरलेले सगळे एलिमेंट जेव्हा आपण एकत्र लिहितो तेव्हा आपण त्याला युनियन सेट असं म्हणतो. म्हणून हा ए आणि बी चा युनियन सेट आहे आणि वाचताना आपल्याला वाचायचं आहे ए युनियन बी. नोट दॅट ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. तर इथे आपल्याला हेही समजून घ्यायचंय की ए युनियन बी आहे त्याचप्रमाणे बी युनियन ए आहे, म्हणजे हे दोन्ही पण युनियन सेट आहेत, दोन्हीचे एलिमेंट सारखेच आहेत. आता जे एक्झाम्पल 2 आहे याच्यामध्ये आपल्याला हा संपूर्ण कन्सेप्ट जवळपास क्लिअर होणार आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत. त्याच्यामुळे हे एक्झाम्पल आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. ऑब्झर्व द व्हेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग लिस्टिंग मेथड. आपल्याला हा संपूर्ण व्हेन डायग्राम समजून घ्यायचा आहे आणि त्याच्या बारकाईने समजून घेतल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. तर बघा, हा जो रेक्टँगल शेप आहे तो आहे युनियन सेट. त्याच्यामध्ये दोन सर्कल दिलेले आहेत, सेट ए आणि सेट बी. शिवाय त्याच्यामध्ये इंटरसेक्शन सुद्धा आहे. 8 आणि 10 हे दोन्हीचे कॉमन एलिमेंट्स आहेत आणि त्याच्याशिवाय बाहेर युनियन सेटमध्ये सुद्धा 9, 11 आणि 12 हे एलिमेंट्स आहेत. तर हा एकच जर का आपण प्रश्न नीट समजून घेतला तर आपल्याला संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. प्रश्न पहिला आहे यू. यू म्हणजे युनियन. आपण आधीच समजून घेतलेलं आहे की यू, कॅपिटल यू हा युनिव्हर्सल सेट साठी वापरला जातो. मग आपल्याला युनिव्हर्सल सेट पहिल्यांदा बघायचा आहे. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, तर सेट ए मध्ये, सेट बी मध्ये आणि त्याच्या बाहेर असणारे सगळे नंबर्स. फक्त एकच करायचंय, कॉमन नंबर एकदाच लिहायचे आहेत. तर बघा, युनिव्हर्सल सेट आपण लिहूया. युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. म्हणजेच काय, तर संपूर्ण सेटमध्ये आलेल्या सगळ्याच्या सगळ्या संख्या, सगळेच्या सगळे एलिमेंट
आपण युनिव्हर्सल सेटमध्ये घेतलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे सेट ए. मग सेट ए मध्ये काय काय येणार आहे, तर सेट ए मध्ये फक्त सेट ए मध्ये असणारे एलिमेंट्स येणार आहेत. मग इंटरसेक्शन मध्ये असणारे एलिमेंट सुद्धा सेट ए चा भाग असणार आहेत. म्हणून सेट ए मध्ये 2, 6, 4, 8 आणि 10. बघा इथे लिहिलेले आहेत 2, 4, 6, 8 आणि 10. हा झाला सेट ए. तिसरा प्रश्न आहे सेट बी. आता सेट बी मध्ये सुद्धा सर्वच्या सर्व त्याचे एलिमेंट येणार आहेत आणि ते कॉमन एलिमेंट सुद्धा सेट बी चा भाग असणार आहेत. म्हणून सेट बी असणार आहे 1, 3, 7, 5, 8 आणि 10. याचा बी सेट असणार आहे. बघा आपण इथे बघूया बी सेट इज इक्वल टू 1, 3, 5, 7, 8 आणि 10. म्हणजे या सर्कलमध्ये बी च्या सेटमध्ये असणारे सगळे एलिमेंट. चौथा प्रश्न आहे युनियन बी. चौथा प्रश्न आहे ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे काय, तर ए आणि बी मध्ये असणारे सर्वच्या सर्व एलिमेंट. मग ते कॉमन एलिमेंट आहेत ते एकदाच घ्यायचे आहेत आणि उरलेले एलिमेंट सुद्धा आपल्याला लिहायचे आहेत. मग तो ए युनियन बी काय असणार आहे, तर ए युनियन बी मध्ये 6, 2, 4, 8, 10, 1, 3, 7, 5. बघा इथे दिलेलं आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 10. इथे त्यांनी नंबर जे आहेत ते असेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे रेग्युलर नंबर प्रमाणे लिहिलेले आहेत. मी वाचताना तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने वाचून दाखवलेत. सेट ए मध्ये 6, 2, 4, 8 आणि 10 आहे. 6, 4, 2, 8 आणि 10 आहे. आणि बी मध्ये 1, 3, 7, 5 आहे. 1, 3, 7 आणि 5 आहे. या सगळ्यांचा मिळून जो सेट तयार झाला त्याला ए युनियन बी असं म्हणतात. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी चा जो इंटरसेक्शन झालेला आहे त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट आहेत, तर 8 आणि 10. म्हणून ए इंटरसेक्शन बी सेट लिहिताना आपण 8 आणि 10 हे दोनच एलिमेंट लिहायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर सेट ए आहे त्याच्या बाहेरील एलिमेंट. सेट ए मध्ये असणारे एलिमेंट आपल्याला पकडायचे नाहीत, काउंट करायचे नाहीत. मग सेट ए मध्ये 6, 2, 4, 8, 10 आहेत. याला आपण काउंट करणार नाही आहोत. याच्या व्यतिरिक्त असणारे बी सेट मधले एलिमेंट्स आणि युनिव्हर्स मध्ये असणारे एलिमेंट याचा मिळून ए कॉम्प्लिमेंट तयार होणार आहे. मग ए कॉम्प्लिमेंट मध्ये काय काय येईल, 1, 3, 7, 5, 9, 11 आणि 12. बघा इथे आपल्याला दिलेलं आहे ए कॉम्प्लिमेंट 1, 3, 5, 7, 9, 11 आणि 12. मग या कॉम्प्लिमेंट मध्ये आपल्याला युनिव्हर्सल मध्ये असलेले सुद्धा एलिमेंट घ्यायचे आहेत. फक्त ए सेटचे एलिमेंट घ्यायचे नाही. ए सेट व्यतिरिक्त बी सेट मधले आणि युनिव्हर्सल मधले सगळेच्या सगळे एलिमेंट आपल्याला ए कॉम्प्लिमेंट मध्ये घ्यायचे आहेत. पुढला प्रश्न आहे बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जसं आपण ए कॉम्प्लिमेंट लिहिताना ए चे एलिमेंट लिहिले नव्हते, उरलेले लिहिले होते, तसेच आता आपल्याला बी चे एलिमेंट लिहायचे नाहीयेत. बी व्यतिरिक्त राहिलेले ए सेट मधले आणि युनिव्हर्स मधले एलिमेंट आपल्याला लिहायचे आहेत. मग बी कॉम्प्लिमेंट काय होणार, 2, 6, 4, 12, 11 आणि 9. बघा इथे दिलेलं आहे बी कॉम्प्लिमेंट 2, 4, 6, 9, 11 आणि 12. हे सगळे एलिमेंट आहेत की जे बी सेट मध्ये नाहीत. म्हणून कॉम्प्लिमेंट लिहिताना सेट मध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या व्यतिरिक्त जे काही बाहेर एलिमेंट आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. पुढला प्रश्न आहे ए युनियन बी चे कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी. आता ए युनियन बी म्हणजे काय, तर ए सेट मध्ये असणारे सगळे एलिमेंट आणि बी सेट मध्ये असणारे सगळे एलिमेंट या दोघांचा मिळून ए युनियन बी तयार झालेला आहे. मग आता याचा कॉम्प्लिमेंट जर का आपल्याला लिहायचं असेल तर ह्या सेटच्या व्यतिरिक्त राहिलेले एलिमेंट कोणते आहेत, तर ते 9, 11 आणि 12 म्हणजे फक्त 3च एलिमेंट या दोन सेटच्या व्यतिरिक्त आहेत. म्हणून जेव्हा आपण ए युनियन बी सेटचा कॉम्प्लिमेंट लिहिणार तेव्हा त्याच्यामध्ये 9, 11 आणि 12 हे 3च एलिमेंट येणार आहेत. आता इथे आपल्याला ए इंटरसेक्ट बी त्याचा कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे. आता ए इंटरसेक्ट बी मध्ये काय आहे, ए इंटरसेक्ट बी म्हणजे हा मधला पोर्शन आणि या मधल्या पोर्शन मध्ये फक्त 2 एलिमेंट्स आहेत 8 आणि 10. म्हणजेच जर का आपल्याला याचा कॉम्प्लिमेंट सेट लिहायचा असेल तर 8 आणि 10 व्यतिरिक्त सर्वच्या सर्व एलिमेंट आपल्याला लिहायचे आहेत. म्हणून आपण ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट सेट कसा लिहिणार, तर 8 आणि 10 व्यतिरिक्त सोडून
1 3 7 5 2 6 4 9 11 आणि 12 हे सर्वच्या सर्व एलिमेंट आपल्याला या सेटमध्ये घ्यायचे आहेत. बघा इथे आपल्याला लिहून दाखवलेलं आहे ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट. मग त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 9 11 आणि 12 हे सर्वच्या सर्व एलिमेंट आलेले आहेत. फक्त 8 आणि 10 हे दोन एलिमेंट आलेले नाहीत, कारण हे इंटरसेक्शन मध्ये आहेत आणि आपल्याला जो सेट बनवायचा आहे तो याचा कॉम्प्लिमेंटरी सेट बनवायचा आहे. म्हणून आपण हे दोन एलिमेंट घेणार नाही, त्याच्या व्यतिरिक्त उरलेले सगळेच्या सगळे एलिमेंट आपण इथे घेतलेले आहेत. या एकाच एक्झाम्पल मधून तुम्हाला बऱ्यापैकी सगळे सेट्स समजले असतील आणि समजायला हवेत. जर का तुम्हाला समजले नसतील तर हा जो पॉइंट आहे पुन्हा रिव्हर्स करून तुम्ही 1-2 वेळा नक्की बघायचा आहे. एक्झाम्पल 3, A is equal to 1 2 3 4 5, B is equal to 2 3. आता इथे आपल्याला दोन सेट दिलेले आहेत A आणि B. आता तुमच्या लक्षात येईल की B मध्ये असणारे दोन्ही एलिमेंट A सेट मध्ये आहेत. याचा अर्थ B हा A चा सबसेट आहे. ठीक आहे, तर आता आपण वेन डायग्राम काढून बघूया. वेन डायग्राम काढल्यानंतर आपण हे दोन ओव्हल घेतलेले आहेत. आतमध्ये छोटा ओव्हल घेतलाय तो B सेट आहे आणि मोठा ओव्हल आहे तो A सेट आहे. B मध्ये फक्त दोनच एलिमेंट आहेत 2 आणि 3 आणि A मध्ये त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे उरलेले एलिमेंट आहेत ते म्हणजे 1 4 आणि 5. अशा पद्धतीने A आणि B हे आपण वेन डायग्रामने इथे दाखवलेले आहेत. आता तुमच्या लक्षात येईल की इथे A युनियन B इज इक्वल टू 1 2 3 4 5 म्हणजेच A युनियन B. युनियन B म्हणजे काय, A मध्ये आणि B मध्ये असणारे सगळे एलिमेंट. मग A युनियन B मध्ये A मध्ये जे युनियन एलिमेंट्स आहेत तेच सगळे A युनियन B मध्ये आहेत. ऑब्झर्व दॅट सेट A अँड A युनियन B हॅव द सेम एलिमेंट्स. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. हे लक्षात तुमच्या आलं असेल की सेट A मध्ये जे एलिमेंट आहेत तेच सेट A आणि युनियन B याच्यामध्ये सुद्धा आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो, हेन्स इफ B सबसेट A देन A युनियन B इज इक्वल टू A. जर का B हा A चा सबसेट असेल, B हा A चा सबसेट असेल, तर अशा वेळेला A युनियन B इज इक्वल टू A म्हणजे जो मोठा सेट आहे, संपूर्ण संख्यांचा सेट आहे, तोच युनियन असणार आहे. A युनियन B इज इक्वल टू A हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. आतापर्यंत आपण जे काही शिकलो, जे काही एक्झाम्पल्स आपण बघितले, त्यावरून काही प्रॉपर्टीज आपल्या लक्षात आले असतील. म्हणून रिमेंबर धिस, नेहमी लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज ऑफ युनियन सेट. युनियन सेटचे काही गुणधर्म आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत. पहिला गुणधर्म किंवा पहिली प्रॉपर्टी काय आहे, A युनियन B इज इक्वल टू B युनियन A. A युनियन B म्हणजे A जर का B युनियन एकत्र केले तर त्याचे एलिमेंट जर का समान असतील तर B युनियन A चे एलिमेंट पण समानच असणार आहेत. दुसरी प्रॉपर्टी काय आहे, इफ A सबसेट B देन A युनियन B इज इक्वल टू B. आता A हा B चा सबसेट आहे, याचा अर्थ B हा मोठा सेट असणार आहे आणि A हा त्याचा सबसेट म्हणजे B मधले काही एलिमेंट A मध्ये असणार आहेत. म्हणून A हा B चा जर सबसेट असेल तर A युनियन B म्हणजेच A युनियन B दोन्ही मिळून येणारे एलिमेंट हे सर्वच्या सर्व B चे एलिमेंट असणार आहेत. तिसरा नियम काय आहे, A सबसेट A युनियन B, B सबसेट A युनियन B. तर इथे पुन्हा एकदा त्याच गोष्टी समजवलेल्या आहेत की A सबसेट A युनियन B, A हा जर का A युनियन B चा सबसेट असेल तर B सबसेट A युनियन B हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. चौथी प्रॉपर्टी काय आहे, A युनियन A कॉम्प्लिमेंट. A युनियन A कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू U. U म्हणजे युनिव्हर्सल आपण त्याला सेट म्हणतो. तर A युनियन A कॉम्प्लिमेंट या दोन्हीचं जर का आपण एकत्र केलं, A पण आपण घेतलं आणि A कॉम्प्लिमेंट पण घेतलं, तर याचा अर्थ काय होतो, तर तो युनियन सेट मध्ये असणारे सगळेच्या सगळे एलिमेंट त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर A युनियन A इज इक्वल टू A. बघा पाचवी प्रॉपर्टी काय आहे, A युनियन A आणि युनियन A चे जर का सगळे एलिमेंट समान असतील तर तो सेट बाय डिफॉल्ट सेट A असणार आहे. आणि सहावी प्रॉपर्टी काय आहे, A युनियन नल किंवा एम्प्टी सेट. A युनियन जर का एम्प्टी सेट असेल तर तो A सेट असणार आहे. म्हणजेच A मध्ये असणारे एलिमेंट जर का शून्य असतील तर
किंवा पुढे एलिमेंटच काही नसतील तर तो सेट ए सेट असणार आहे. तर हे काही प्रॉपर्टीज आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण ह्या गाळलेल्या जागा किंवा जोड्या लावा मॅच द पेअर्स किंवा मग ट्रू अँड फॉल्स मध्ये आपल्याला विचारल्या जातात. शिवाय याच प्रॉपर्टीच्या आधारे आपल्याला पुढे एक्झाम्पल्स सोडवायचे असतात. पुढे आपल्याला शिकायचंय नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए सेट. नंबर्स ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. नंबर्स एलिमेंट मध्ये नंबर्स कसे असतात ते आपल्याला शिकायचं आहे. बघा, लेट ए सेट ए इज इक्वल टू 3, 6, 9, 12 आणि 15 इज अ गिवन सेट ऑफ 5 एलिमेंट्स. आता ह्याच्यामध्ये एलिमेंट्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. त्याचे नंबर्स वेगवेगळे आहेत, पण एकूण एलिमेंट किती आहेत? तर 5 एलिमेंट्स आहेत. म्हणजे हा ए जो आहे तो 5 एलिमेंटचा सेट आहे. मग इथे काय लिहिलेलं आहे? नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए इज डिनोटेड ॲज स्मॉल एन इंटू ब्रॅकेट कॅपिटल ए. म्हणजेच नंबर ऑफ सेट ए असं आपल्याला त्याला वाचायचं आहे. म्हणून इथे नंबर ऑफ सेट ए इज इक्वल टू 5. त्याचप्रमाणे सेट बी मध्ये बघा 6, 12, 18, 24, 30 आणि 36 हे जरी नंबर्स असले तरी एलिमेंट किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजेच बी सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट 6 आहेत. म्हणून इथे नंबर ऑफ सेट बी इज इक्वल टू 6 अशा पद्धतीने आपल्याला त्याची वाचन करायचं आहे. मग नंबर सेट मध्ये किती आहेत हे आपल्याला ह्यावरून लक्षात येतं. पुढे जाऊया. नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट. नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन सेट. युनियन सेट मध्ये आणि इंटरसेक्शन सेट मध्ये एलिमेंटचे नंबर कसे पाहायचे किंवा कसे ऍड किंवा मायनस करायचे ते आता आपल्याला शिकायचं आहे. लेट अस कन्सिडर द सेट ए अँड सेट बी ॲज गिवन बिलो. खाली दिल्याप्रमाणे आपण ए आणि बी सेट पाहायचा आहे. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू 5 प्लस 6 इज इक्वल टू 11. बघा, आपल्याला वरती जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? पहिल्या ए सेटचे एलिमेंट्स आहेत 5 आणि बी सेटचे एलिमेंट आहेत 6. 5 आणि 6. मग जर का आपल्याला अशा पद्धतीने इक्वेशन असेल ए प्लस बी तर 5 प्लस 6 इज इक्वल टू 11 हे झालं नंबर 1. त्यानंतर ए युनियन बी इज इक्वल टू. ए युनियन बी म्हणजे सेट ए आणि सेट बी ह्या दोघांमध्ये असणारे एलिमेंट. मग 3, 6, 9, 12, 15, 18, 24, 30 अँड 36 हे सगळेचे सगळे एलिमेंट आपण एकत्र लिहिले ए सेटचे आणि बी सेटचे. म्हणजेच काय आपण केलं तर त्या दोघांची बेरीज केली. म्हणून एन नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 9. 5 प्लस 6 इज इक्वल टू 11. पण ह्याच्यामध्ये जे कॉमन एलिमेंट होते ते बाकी आपण त्याच्यातून वेगळे काढले. म्हणून आपल्याला युनियन किती मिळाले? तर 9. हा झाला दुसरा फॉर्म्युला. पहिल्यांदा आपण एक बघितला, त्याच्यानंतर हा सेकंड. आता टू फाइंड ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी मीन्स टू फाइंड कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड सेट बी. इथे आपल्याला इंटरसेक्शन म्हणजे काय? तर दोन्ही सेटमध्ये असणारे कॉमन एलिमेंट शोधायचे आहेत. म्हणजे कॉमन एलिमेंट शोधण्यासाठी आपण काय केलं? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 6 अँड 12. आता ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये आपल्याला 6 कॉमन दिसतोय आणि 12 कॉमन दिसतोय. हे दोन एलिमेंट जे आहेत ते कॉमन आहेत. मग त्याच्याप्रमाणे काय झालं? नंबर ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 2. म्हणजेच इंटरसेक्शन मध्ये 2 एलिमेंट असणार आहेत. 6 दोन्हीकडे आहे, 12 दोन्हीकडे आहे. तर हे 2 एलिमेंट जे आहेत ते नंबर आहेत. ओके, हा झाला तिसरा पॉइंट. इथे आपल्या लक्षात येईल इन नंबर ए अँड नंबर बी म्हणजे इन नंबर सेट ए इन नंबर सेट बी एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी आर काउंटेड ट्वाइस. म्हणजे 2 वेळा मोजले गेलेले आहेत. जर का आपण ए चे सेट बघितले तर त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत 5 आणि बी चे नंबर बघितले तर त्याच्यात आहेत 6. म्हणून आपण 5 प्लस 6 इकडे 11 केले. पण आपण जेव्हा त्यांचं युनियन केलं त्यावेळेला 2 कॉमन एलिमेंट बाजूला निघाले म्हणून त्याचं युनियन झालं 9. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. म्हणून आपण काय केलं? इथून 11 आहेत आणि इथे 9 आहेत. याचा अर्थ 2 एलिमेंट जे आहेत
ते त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये आहेत. मग अशा पद्धतीने आपण पॉइंट 1, पॉइंट 2, पॉइंट 3 वेगळा काढला आणि त्याच्यावरून आपल्याला एक सूत्र, एक फॉर्म्युला मिळाला आणि तो फॉर्म्युला आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि तो पुढच्या सगळ्या गणितांमध्ये किंवा उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे. मग फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, बघा नंबर ऑफ सेट ए किती आहेत 5, नंबर ऑफ सेट बी किती आहेत 6, मायनस ए इंटरसेक्शन बी किती आहेत 2, म्हणजेच 5 प्लस 6 इज इक्वल टू 11 मायनस 2 इज इक्वल टू 9 अँड नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 9. मग आपल्याला हे 9 इथे उत्तर सापडलेलं आहे. तर ह्या सूत्रामध्ये जेव्हा आपल्याला माहीत असलेले एलिमेंट्स नंबर आपण टाकतो तेव्हा आपल्याला उत्तर सापडतं. पुढे पाहूया. फ्रॉम इक्वेशन्स 1, 2 अँड 3 वी कॅन राईट इट ॲज फॉलोज. आता हे जे काय आपण 1, 2 आणि 3 इक्वेशन्स बघितले त्याच्यातून आपण एक फॉर्म्युला तयार केलेला आहे किंवा हा फॉर्म्युला आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर तो फॉर्म्युला काय असणार आहे? नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजेच सेट ए मध्ये असलेले एलिमेंट अधिक सेट बी मध्ये असलेले एलिमेंट यातून इंटरसेक्शन मध्ये असणारे एलिमेंट मायनस केले तर आपल्याला युनियन मध्ये असणारे एलिमेंट्स सापडणार आहेत. तर हा झाला त्याचा फॉर्म्युला. व्हेरीफाय द अबव रूल फॉर द गिव्हन व्हेन डायग्राम. हा जो काय आपला रूल इथे दिलेला आहे, फॉर्म्युला दिलेला आहे, तो आपण व्हेन डायग्रामच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे, व्हेरीफाय करायचा आहे. बघा इथे आपल्याला व्हेन डायग्राम 2 दिलेले आहेत, ए आणि बी. ए मध्ये एलिमेंट आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि बी मध्ये एलिमेंट आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. आता आपल्याला हे नंबर्स लक्षात घ्यायचे नाही आहेत, आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एकूण एलिमेंट किती आहेत, म्हणजे आपल्याला ते एलिमेंट काउंट करायचे आहेत. मग ए सेट मध्ये आहेत 5 एलिमेंट आणि बी सेट मध्ये आहेत 6 एलिमेंट. मग आपण इकडे येऊया. नंबर ऑफ सेट ए, नंबर ऑफ सेट ए म्हणजे त्याच्यात एलिमेंट किती आहेत, तर एकूण 5 एलिमेंट आहेत. नंबर ऑफ सेट बी, नंबर ऑफ सेट बी मध्ये किती एलिमेंट आहेत, तर ह्याच्यामध्ये 6 एलिमेंट आहेत. म्हणून नंबर ऑफ ए युनियन बी, ए युनियन बी दोन्ही काढायचं जर का आपल्याला असेल तर इक्वल टू 9. हे 9 कसे आले, तर हे 6 एलिमेंट आहेत बी मध्ये आणि ए मध्ये 3 एलिमेंट आहेत, कारण 2 एलिमेंट दोन्हीकडे कॉमन आहेत. मग ए युनियन बी किती येणार 9. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, ए इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शन मध्ये किती नंबर आहेत, तर इथे 2 नंबर्स आहेत. म्हणून फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आपल्याला लक्षात आला पाहिजे. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. या पद्धतीने हा फॉर्म्युला तयार होतो. आता बघा ह्याच फॉर्म्युलावरती आधारित आपल्याला रिमेंबर दिस म्हणजे हे जे काही फॉर्म्युला आहे तो कसा लक्षात ठेवायचा आहे, कारण हाच फॉर्म्युला आपल्याला पुढे गणितांसाठी उपयोगात येणार आहे. रिमेंबर दिस, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ सेट ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. दुसऱ्या अर्थाने मीन्स नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता या दोघांचा पण अर्थ एकच असणार आहे. इथे एक फॉर्म्युला दिलाय आणि त्याचाच अर्थ खाली दिलाय, म्हणजेच सेट ए अधिक सेट बी याची जर का आपण टोटल केली तर ती टोटल किती असणार आहे, युनियन ऑफ सेट ए बी आणि इंटरसेक्शन ऑफ सेट ए बी. याचा अर्थ काय, युनियन मध्ये असणाऱ्या संख्या आणि त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये असणाऱ्या संख्या यांची बेरीज ही सेट ए आणि सेट बी च्या बेरजे एवढी असणार आहे. तर आपल्याला योग्य ठिकाणी या दोघांपैकी जो कुठला फॉर्म्युला वापरायचा असेल तो तिथे वापरायचा आहे. एक्झाम्पल, सेट ए इज इक्वल टू 1, 2, 3, 5, 7, 9, 11 आणि 13 आणि बी सेट 1, 2, 4, 6, 8, 12, 13. आता आपण इथे ए सेटचे एलिमेंट्स काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. इकडे आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट 8 सापडले. इकडे बी मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथे आपल्याला एलिमेंट 7 सापडले. आता आपण ह्या दोघांचा या फॉर्म्युलामध्ये बरोबर आहे का ते बघूया.
number of set A plus number of set B is equal to number of A union B plus number of A intersection B हा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी जो काही आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे ते आपण प्रॅक्टिकली सोडवून बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, सेट ए मध्ये काय एलिमेंट दिले आहेत? 1 2 3 5 7 9 11 आणि 13. ते आपण सगळे व्हेन डायग्राम मध्ये सेट ए मध्ये लिहिले. सेट बी मध्ये कोणते एलिमेंट दिलेले आहेत? 1 2 4 6 8 12 आणि 13. म्हणजेच आपण ते बी डायग्राम मध्ये लिहिले. आता त्याच्यामध्ये काही इंटरसेक्शन असणारे एलिमेंट्स आहेत. मग ते इंटरसेक्शन असणारे एलिमेंट आपण इंटरसेक्शन कॉलम मध्ये लिहिले. आता आपल्याला हे नंबर्स लिहायचे आहेत. बघा, इथे आता नंबर ऑफ सेट ए किती होणार आहेत? तर नंबर ऑफ सेट 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजेच ते झाले 8. इथे नंबर ऑफ सेट बी किती होणार आहेत? 1 2 3 4 5 6 7, म्हणजे ते झाले 7. आता आपल्याला इंटरसेक्शन म्हणजेच नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहेत? तर 1 2 and 3, म्हणजेच ते 3 नंबर्स आहेत. आणि नंबर ऑफ ए युनियन बी किती आहेत? तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, म्हणजे ते एकूण 12 आहेत. आता आपल्याला हे सगळे नंबर्स सापडले, तेच आपण ह्या फॉर्म्युलामध्ये लिहून बघूया. आता बघा, फॉर्म्युलामध्ये नंबर ए किती आहेत? 8 आहेत, प्लस नंबर बी किती आहेत? 7 आहेत, इज इक्वल टू नंबर युनियन नंबर किती आहेत? 12 आहेत, प्लस इंटरसेक्शन नंबर किती आहेत? 3 आहेत. जर का आपण 8 अधिक 7 म्हणजे 8 प्लस 7 केलं तर उत्तर मिळणार आहे 15, आणि 12 प्लस 3 केलं तरी उत्तर मिळणार आहे 15. तर ह्या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे. म्हणजे इकडे सुद्धा 15 एलिमेंट आले, इकडे सुद्धा 15 एलिमेंट आले, म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे तो आपण व्यवस्थित समजून घेतलेला आहे. पुढे जाऊया आपण. लेट्स लर्न वर्ड्स प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेट्स. आपल्याला आता शाब्दिक गणित सोडवायचे आहेत. आतापर्यंत आपण जे बघितले होते ते न्यूमरिकल बेस होता. आता आपल्याला वर्ड्स मध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे, ते आपल्याला पहिल्यांदा गिव्हन मध्ये काढायचं आहे आणि त्याप्रमाणे हे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सोडवायचे ते शिकायचं आहे. बघा, एक्झाम्पल. इन अ क्लास ऑफ 70 स्टुडंट, 45 स्टुडंट लाईक टू प्ले क्रिकेट, 52 स्टुडंट लाईक टू प्ले खो खो. All the students like to play at least one of the two games. How many students like to play cricket or kho-kho? आता सोल्युशन कसं काढायचंय त्याचं? We will solve this example in 2 ways. 2 पद्धतीने आपल्याला याचं सोल्युशन मिळणार आहे. मेथड नंबर 1, टोटल नंबर ऑफ स्टुडंट. एकूण क्लासमध्ये मुलांची संख्या किती आहे? तर ती 70 आहे. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट हू लाईक्स टू प्ले क्रिकेट. आता आपल्याला सेट ए पकडायचं आहे. त्या सेट ए मध्ये कोणते मुलं घ्यायचे आहेत? की ज्या मुलांना क्रिकेट खेळायला आवडतं. मग क्रिकेट खेळायला आवडतं अशी किती मुलं आहेत? 45. लेट बी द सेट ऑफ स्टुडंट हू लाईक टू प्ले खो खो. तर खो खो खेळायला किती मुलांना आवडतो? तर त्यातली खो खो खेळणारी मुलं आहेत 52 स्टुडंट आहेत की त्यांना खो खो खेळायला आवडतो. Hence, the number of students who like to play cricket or kho-kho is. आता क्रिकेट आणि खो खो दोन्ही खेळ खेळायला आवडतात अशी मुलं किती आहेत? तर ती असणार आहेत नंबर ऑफ ए युनियन बी. तर ए युनियन बी हा आपला एक नंबर सेट होणार आहे. मग ते नंबर ऑफ ए युनियन बी किती आहेत ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत की ते 70 आहेत. मग ह्या पद्धतीने आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन वरून हा प्रॉब्लेम आहे किंवा हा क्वेश्चन आहे तो सोडवायचा आहे. नंबर ऑफ स्टुडंट हू लाईक्स टू प्ले बोथ क्रिकेट अँड खो खो. बोथ याचा अर्थ काय झाला की ते इंटरसेक्शन दोन्हीकडे त्या संख्या येणार आहेत म्हणून त्या इंटरसेक्शन झाला. म्हणून त्या कॉलमला आपण देणार आहोत नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग याच्यामध्ये इंटरसेक्शन बोथ गेम्स खेळायला ज्यांना आवडतात. इकडे आपण घेतलेलं आहे क्रिकेट और खो खो. मग क्रिकेट और खो खोचा ए युनियन बी सेट आलेला आहे आणि बोथ आहे तो आपला इंटरसेक्शनचा सेट येणार आहे. आता आपल्याला जे काही गिव्हन इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे आपण सोल्युशन करायला सुरुवात करूया. बघा, नंबर ऑफ ए म्हणजेच आपल्याला क्रिकेट खेळणारे विद्यार्थी 45. नंबर ऑफ बी म्हणजेच खो खो खेळणारे विद्यार्थी 52. वी नो नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी
मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता हा जो फॉर्म्युला आपला आहे, हा फॉर्म्युलामध्ये आपण नंबर्स टाकूया. नंबर ऑफ ए 45 प्लस नंबर ऑफ बी 52 मायनस युनियन ए बी 70. मग 45 प्लस 52 मायनस 70 इज इक्वल टू 27. हे आपण करून बघायचं आहे, तर आपल्याला उत्तर 27 सापडणार आहे. मग याचा अर्थ काय झाला, तर नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक टू प्ले बोथ द गेम आर 27. म्हणजे दोन्ही गेम खेळणारी जी मुलं आहेत ती 27 असणार आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक टू प्ले खो खो आर 45. म्हणजे फक्त खो खो खेळणारी मुलं 45 आहेत. नंबर ऑफ स्टुडंट हू लाईक्स टू प्ले ओनली क्रिकेट 45 मायनस 27 इज इक्वल टू 18. आपल्याला बोथ खेळणारी किती मिळालेली आहेत 27 आणि फक्त खो खो खेळणारी किती आहेत तर 45. मग 45 म्हणून 27 मायनस केलं तर 18 जे स्टुडंट आहेत त्यांना फक्त क्रिकेट खेळायला आवडतं. तर हे आपण या उदाहरणावरून समजून घ्यायचं आहे. म्हणून पुढे बघा, ए इंटरसेक्शन बी इज द सेट ऑफ स्टुडंट हू प्ले बोथ द गेम. ए इंटरसेक्शन बी दोन्ही गेम खेळणाऱ्या मुलांचा सेट आहे आणि तो आपण कॅल्क्युलेशन करून काढलेला आहे. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 27. म्हणजेच आपल्याला गिवन फॉर्म्युलावरून या पद्धतीने माहीत नसलेले नंबर्स आहेत ते फाइंड आउट करता येतात. हेच दिलेलं गणित जर आपण मेथड 2 प्रमाणे सोडवलं तर त्याच्यामध्ये गिवन इन्फॉर्मेशन कॅन बी शोन बाय व्हेन डायग्राम ॲज फॉलोज. पहिल्यांदा आपण व्हेन डायग्राम काढून घेतले आणि जी काय आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन आहे ती पहिल्यांदा व्हेन डायग्राम मध्ये टाकलेली आहे. आता आपल्याला बोथ गेम खेळणारी मुलं माहीत नाही आहेत, म्हणजे इंटरसेक्शन मध्ये किती मुलं आहेत ते आपल्याला माहीत नाही आहेत, म्हणून आपण त्याला एक्स मानलं. त्याच्यानंतर सेट ए कशाचा आहे, क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा. मग क्रिकेट खेळणारी मुलं किती आहेत 45. मग 45 मधून मायनस एक्स म्हणजे दोन्ही गेम खेळणारी मुलं जी आहेत ती जर मायनस केली तर फक्त क्रिकेट खेळणारी मुलं सापडणार आहेत. आणि सेट बी मध्ये खो खो खेळणारी 52 स्टुडंट्स आहेत, त्याच्यातून एक्स म्हणजे बोथ गेम खेळणारे जे मायनस केले तर आपल्याला फक्त खो खो खेळणारे स्टुडंट्स मिळणार आहेत. मग आपण ही जी आहे व्हेन डायग्रामच्या माध्यमातून पहिलं समजून घेतलं आणि पुन्हा एकदा फॉर्म्युलाचा वापर केला. त्या फॉर्म्युलामध्ये त्या फिगर्स इनपुट केल्या आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा उत्तर 27 आलेलं आहे. तर हा फॉर्म्युला आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. बघा, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स, तो आपण एक्स मानला. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 45, आपल्याला ते आधीच गणितामध्ये दिलेलं आहे. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 52, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. त्याचप्रमाणे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 70. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आपल्याला फक्त ए इंटरसेक्शन बी हा एक्स फाइंड आउट करायचा आहे. मग आपण फॉर्म्युला घेतला, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग आपल्याला हे जे माहीत आहेत त्या फिगर आपण त्याच्यामध्ये इनपुट केल्या. नंबर ऑफ ए 52, नंबर ऑफ बी 45 मायनस नंबर ऑफ ए युनियन बी नंबर ऑफ ए युनियन बी 70. मग आपण केलं 52 प्लस 45 मायनस 70 इज इक्वल टू 27. आता आपल्याला हे 27 काय सापडले तर बोथ क्रिकेट अँड खो खो खेळणारे स्टुडंट सापडलेत. आता ह्या 27 स्टुडंट हू लाईक टू प्ले ओनली क्रिकेट. मग 45 जे आहेत जे क्रिकेट खेळणारे आहेत त्याच्यातून बोथ 27 बोथ खेळणारे आहेत, बोथ क्रिकेट अँड खो खो खेळणारे आहेत, ते मायनस केलं तर येणारं जे 18 उत्तर आहे हे 18 स्टुडंट फक्त आणि फक्त क्रिकेट खेळणारे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल समजून घ्यायचं आहे आणि पुढे प्रॅक्टिस सेटमध्ये आपण ते प्रॅक्टिकली सोडवून बघणार आहोत. हा जो एक्सप्लेनेशनचा आणि एक्झाम्पलचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण पुन्हा पुन्हा बघायचा आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.4 आपण प्रॅक्टिकली सोडवणार आहोत. त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येणारच आहेत. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 प्रॅक्टिकली सोडवून बघायचा आहे.